आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आहे। आज आणि उद्या ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होईल। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या संदर्भात चर्चेला सुरुवात करतील। विविध मुद्द्यांवरून विरोधक केंद्र सरकारला घेण्याच्या तयारीत आहेत। विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्पष्टीकरणाकडे सगळ्यांच्याच नजर आहेत। यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पष्टीकरण देणार का, कधी देणार हे पाहणं फार महत्त्वाचं असेल। लोकसभेमध्ये 16 तास यावर चर्चा होईल, तर राज्यसभेत जवळपास 6 तास ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? किती वाजता या चर्चेला सुरुवात होईल? पहिल्यांदा या चर्चेविषयी कोण बोलेल? महाराष्ट्रातल्या काही खासदारांचा या ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेवर बोलण्याकरता सहभाग असणार आहे का, की जे डेलिगेशन गेलेलं होतं त्यापैकी काही महाराष्ट्रातल्या खासदारांचे चेहरे असतील का? काय या सगळ्या संदर्भात अपडेट द्या? लागवी निश्चितच ऑपरेशन सिंदूरवरती 2 दिवस चर्चा होणार आहे। संसदीय पावसाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा पहिला दिवस आहे। एकूणच पहिल्या दिवसापासूनच संसदीय अधिवेशनामध्ये ऑपरेशन सिंदूरवरती चर्चा आणि ऑपरेशन सिंदूर बद्दलची माहिती ही विरोधकांनी मागितली होती। दरम्यान आक्रमक भूमिका सुद्धा घेतली होती। यानंतर केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूरवरती विशेष बैठक घेण्यात येईल असं सांगितलं होतं। आज सकाळी 11 वाजल्यापासून लोकसभेचं कामकाज सुरू होईल। या दरम्यान ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू होईल। विरोधी पक्षांकडून पहिला विरोधी पक्ष नेते या संदर्भात प्रस्तावना करतील आणि एकूण माहिती मागतील। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं, तरी ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला मोठ्या प्रमाणात यश आलं असं केंद्र सरकारकडून सांगण्यात येतंय। मात्र पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये जे अतिरेकी सहभागी होते, ज्या अतिरेक्यांनी हा जो हल्ला केला होता, या अतिरेक्यांचा शोध आतापर्यंत केंद्र सरकारला किंवा संरक्षण मंत्रालयाला अद्यापही का लागला नाही आणि ते अतिरेकी नेमके पळाले कुठे, त्यांचा मार्ग कसा होता, या संदर्भातील माहिती ही वेळोवेळी विरोधकांकडून मागितली जात होती। मात्र अद्यापही ही माहिती जी आहे ते विरोधकांना मिळाली नाही, देशवासियांना ही माहिती मिळाली नाहीये। मात्र ऑपरेशन सिंदूर बद्दलची सर्व माहिती असेल त्याचा प्रचार हा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येतोय। त्यामुळे ऑपरेशन सिंदूर बद्दलची माहिती असो की ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताला किती नुकसान झालं, भारताच्या किती सैन्याचं बळ यामध्ये वापरलं गेलं आणि किती सैन्य यामध्ये शहीद झालं, या संदर्भातील माहिती असेल किंवा एकूणच ऑपरेशन सिंदूरमध्ये जे तंत्रज्ञान वापरण्यात आलं, तसेच काही एअरफोर्सचे विमानं असतील, लढाऊ विमानं असतील, हे किती क्षतिग्रस्त झाले या संदर्भातील सुद्धा माहिती आहे ती अद्याप विरोधकांना पूर्ण मिळाली नाही असा आरोप होता। त्यामुळे आजच्या या दिवसभरामध्ये या संदर्भातील मुद्दे महत्त्वाचे चर्चेला येतील आणि कुठेतरी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये ऑपरेशन सिंदूरवरून घमासान होईल। मात्र सत्ताधारी हे चर्चेला तयार असले तरी विरोधकांकडून अनेक प्रश्नांची सरबत्ती ही या एकूणच या ठिकाणी राज्यसभेत असेल किंवा लोकसभेत असेल ही केली जाईल। त्यामुळे या प्रश्नांना कशाप्रमाणे उत्तर दिले जातात आणि पहलगाममध्ये जे अतिरेकी होते त्या अतिरेकी नक्की गेले कुठे, त्यांना पकडण्यात अपयश का सरकारला आलेलं आहे, या संदर्भातील नक्की कारण हे संरक्षण मंत्री काय देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। एकूणच महाराष्ट्रातील खासदारांची जर संख्या पाहिली तर महाराष्ट्रातून अनेक खासदार या संदर्भात बोलत असतात। जे वेगवेगळे शिष्टमंडळ गेले होते, यामध्ये काही घटक पक्षांच्या सुद्धा शिष्टमंडळामध्ये खासदार होते, त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा या संदर्भात निवेदन जे आहे ते दोन्ही लोकसभेमध्ये आणि राज्यसभेच्या जे सदस्य आहेत त्यांच्याकडून करण्यात येईल। मात्र प्रत्येक पक्षाचा जे काही सदस्य आहेत ते याच्यावरती नक्कीच प्रश्न उपस्थित करतील। लागवी अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।